हाय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजुर्डे या युट्यूब चॅनलवर। तर बघा संध्याकाळचा टाइम आहे आणि चाललेलं होतं चहा पाण्याचं। तर सगळ्यांना चहा दिला आणि सगळ्यांनी चहा पण घेतला। तर म्हटलं चला स्वयंपाकाच्या तयारी लागावं लागल आणि दिवस माळवले तर स्वयंपाकाचीच गडबड राहती। आणि आता चाललंय आमचं कांदे खुरपायचं जरा 2-3 दिवसापासून, त्यामुळे वाळूतून यायला पण थोडासा टाइमच होतो। आणि मग कसं आहे घरी आलं म्हणजे मग पोरं स्वरांचं आवरणं ते आणि त्याच्यानंतर मग आता चहा पाणी झाला आणि आता लागायचं लगेच स्वयंपाकाला। तर म्हणलं चला बघू आज काय भाजी करायची काय नाही, मम्मी त्यांना विचारून। तर आज आमच्या गावचा बाजार पण होता, तर पप्पांनी भाजी ते पण आणलेली मेथीची भाजी ते कोण आता काय आता कोण मम्मी विचारून आज मग एकादश आहे आज एखादाच पण आहे मम्मीला। तर मम्मीसाठी दुसरं काहीतरी बनावं लागून फराळ आणि मग चला मम्मीला विचारू का आज काय बेत करायचं मस्त पैकी। तेच ना बघा संध्याकाळची वेळ आहे आणि मस्त असं वातावरण संध्याकाळचं आबाद चाललेलं आहे। जनावरांना पाणी पाजायचं कारण आता उन्हाळा चालू झालाय, त्याच्यामुळे 2-3 टाइम जनावर पाणी पिते आणि पोरांचं पा काय चाललंय ट्रॅक्टरवर खेळायचं आहे। चाल इकडे खाली आणि इकडे मम्मीचं चाललेलं आहे पोरांना आता संध्याकाळचा टाइम आहे, त्याच्यामुळे आता काय ते लईच रडते। शिव रडू नाही मी रडत सांगू राहिले ते मस्त हसू राहिला। शिवची झोप झाली काय आज? पिल्लूची राहिली का? गारवर आहे ना मम्मीले? तेच ना मम्मी काय भाजी करायची हो? शिकरण करायचं? शिकरण करू मग तेव्हा संपवली ती वाव शिकरण। हा शिकरण खायचं सोनपापडीला। तुम्हाला काय करायचं मम्मी मग? कविता मम्मी म्हणल्या का शिकरण चपाती करा म्हणून। हा पीठ मळलं हा आपलं चपात्या हा मग काय शिकरण आता दूध काढल्याशिवाय कस काय जमन? पीठ मळून घेतलं लगेच। शिकरण सोबत पोळ्याच करीत राहते। शिगडी बरी आज जरा त्याच्यावर आधार ठेवते मी पाणी म्हणजे बघा मस्त आता कविताचं इकडे लगेच पोळ्या ते करून घ्यायचं। कोणतं ग? ते स्टँड आहे ना व्हिडिओ काढायचं। बघा आता चाललंय कविताच्या पोळ्या आणि पोळ्या केल्याच नंतर आपल्याला मस्त असं पिठलं बनवून घ्यायचं आणि त्याचसोबत असं शिकरण चपाती। आणि इकडं शंभूचं बघा चाललेलं आहे खेळायचं गाडी बरोबर। शंभू दादा आणि आता भरपूर अंधार पडलेला आहे आणि आबा दूध काढून राहिले म्हणजे मग कसं आता दूध काढल्याच्या नंतर मग शिकरण करायचंय कारण आता सकाळचं दूध तर राहिलेलं नव्हतं। मग दूध काढल्यानंतर लगेच आपल्याला शिकरण बनवून घ्यायचंय। आज तर लय मक्का आणली बघा गायांसाठी आज किती मक्का आणलेली आहे जण बैलांना। गाडी खेळू राहिले। पिल्लू काय करता पिल्लू? चालू खेळायचं त्याचं आता करायच्या आणि आता लाईट पण गेली त्याच्यामुळे बॅटरी लावलेली आहे आणि इकडे आपल्याला मस्त असं हा हटून पिठलं बनवायचं। हा ना लाईट जिरे मस्त लाल झाले आणि मोहरी पण त्याच्यानंतर जे आपण मीठ मिरची लसूण चांगलं ठेचून घेतलं होतं ते परतून घ्यायचं त्याच्यात। शंभू काय चाललं? शंभू चालू आता बॅटरी घेऊन खेळायचं काम। कोथिंबीर टाकली मस्त कापून
सगळा मसाला परतला आणि आता त्यात पाणी टाकून देणार म्हणजे आधन येईन आपलं. आणि मस्त असं आपल्याला हटून पिठलं बनवायचंय. हटून म्हणून आता शिकरण त्यासोबत. हा ना मग निब्बरच पिठलं लागेल ना. नंतर मग काय पाणी टाकते त्याच्यामुळं एवढं आणि ते अगोदरच टाकून द्यायचं. बघा आपल्या आदनाला मी मस्त अशी उकळी आली. याच्यामध्ये पीठ काढून घेतलेलं आहे. डाळीचं पीठ आपल्याला टाकायचंय ते आता. आणि सगळ्यात अगोदर सगळ्यात मेन कसं आहे आपल्याला हटून पिठलं करायचंय त्यामुळं कोरडं पीठ वरून टाकायचं राहतं. तर मग जे आदान आहे का त्याला थोडंसं मोडून घ्यावं लागतं म्हणजे थोडंसं गारपणी वरून टाकायचं. काय होतं गारपणी टाकले नाही ना जे आदान आहे का त्याला म्हणजे एकदम जास्त खळखळून उकळी येत नाही आणि मग जे आपण पीठ टाकतो का त्याचे गोळे ते बनत नाही. त्यासाठी हटून पिठल्याला सगळ्यात मेन आदान मोडणं जास्त गरजेचं आहे. थोडं थोडं म्हणजे जसं मग गोळे बनत नाही. गोळे नाही बनत ना मग. आणि हटून पिठल्याला एक नंबरला खायला. कमीच गॅस ठेवायचा म्हणजे मग बघा आपलं जेवढं लागेल तेवढं मी पीठ पण टाकून घेतलं आणि मस्त असं पीठला हटून घेऊन राहिले मी. अजिबात गोळे ते बनले नाही आणि याला 5 मिनिटं आता झाकण ठेवून द्यायचे म्हणजे शिजन पिठलं. तोपर्यंत आपण लगेच शिकरण बनायला घेऊ. झालं का पिठलं ते? पिठलं झालं ना शेवटी ठेवलं आता शिजू राहिले ते. म्हणलं तोपर्यंत मस्त असं शिकरण बनवून घ्यावं इकडे. केळीचं शिकरण लय भरला तुम्ही. लय भरलात खायला. आपल्याला खायचं नाही दोघीला बी पण. आता नाही खायचं ना आपल्याला दोघीला पण. आणि कसं आता दूध काढलं आणि कच्चच दूध शिकरणाला वापरीत येत. आपल्या मम्मी ते कच्चच दूध म्हणजे आवडतं मम्मी त्यांना कच्च्या दुधामध्ये. आवडत आपल्याला दुधात मम्मी त्या एवढं खास नाही लागत. खास नाही लागत. दूध कोणी कोणी कच्चं पण पिते. हा भारी लागत ना मग. भरला तो. आणि काढल्या गरम राहतं ना दूध. हा भारी लागत. चला आज सगळ्यांना बोलली ते जेवण करायला. लगेच आता शिकवण हे करून घेतलं का लगेच दूध गाळून घेते आणि नंतर मग प्लेट मध्ये घेतल्यास टायमात साखर टाकायची ना त्याच्यातच. नाही त्याच्यातच टाकून द्यायची साखर आणि चमच्याने चांगलं असं म्हणजे साखर थोडीशी हे झाली पाहिजे विरघळली पाहिजे त्याच्यात. हा गोड पण लागला पाहिजे नाही तर मग काय. आणि दिदी तुला माहिती ना साखर किती मोठी घेतील त्यांच्या हातात जर द्यायची म्हणली तर. हा त्यांचं लय आवड काय पोरांना पण आवडत. पोरांना तर लय आवडत. त्यांना गोड आणि ते खायला भेटत ना साखर आणि ते. हा मम्मीने साखरेला वाटी पॅकेट भारी आणली भारी आणली ना तांब्याची. चला म्हणा आता पिठलं झालं चपात्या सगळं झालं मस्त गरम गरम चपात्या पिठला आणि शिकराण्याचा बेत. सोनपापडी दीदी चला ना. दीदी बाबाचं औषध आण ना. बाबाई काय झालं शिवला? सोनपापडीला पण घ्यायचं बरं. सोनपापडी शिकरानं आवडत ना. कच झालं मग चंगे पाय फक्त माग. हा ना मम्मी शंभू गरम असं तो खरकटे हाती इकडे घे. ताट देऊ मम्मी तुम्हाला. शंभू तू इकडून बेच चल. चला ना दमन 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 इकडून. दिदीला नाही खायचं पिठलं पोळी शिकरण. हा काय तुला बरोबर शंभू दादा शुभायला का चंग्यासोबत खेळू राहिला तर. हुशार आहे. नाही नाही धरत नाही तर. हा बाई